नमस्कार मित्रांनो, गणित गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत इयत्ता 10वीचं मॅथ्स 1चं पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, त्यातला प्रॅक्टिस सेट 1.2. त्यातला पहिला पार्ट झालेला आहे 1.2 मधला सुद्धा. अर्धी गणित झाली पहिली 3, आता दुसरी 3 गणित आपण बघतोय. ज्यांनी पहिला व्हिडिओ नाही बघितलेला त्यांनी आधी पहिला व्हिडिओ बघा, मग हा दुसरा व्हिडिओ बघा. तर चला चालू करूया आपण चौथ्या गणिताला. चौथं गणित असं आहे की 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर याचा आपल्याला आधी आपण कोऑर्डिनेट्स काढूयाचे. तर एक्स वाय एक्स कुठे एक्स वाय. तर बघूया आपण काय येते. पहिल्यांदा आपण करूया 0 1 2 एक्सच्या व्हॅल्यूज ठेवूया 0 1 2. लक्ष ठेवा ज्याचा कोइफिशियंट मोठा असतो नेहमी त्याच्या व्हॅल्यू ठेवायच्या, तर आपल्याला पटपट सोल्युशन मिळतं, पटपट त्याचे कोऑर्डिनेट्स मिळतात. तर बघा 3च्या ऐवजी एक्सच्या ऐवजी 0 ठेवलं तर 3 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजेच काय झालं, 0 मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच वाय इज इक्वल टू -2. वायची किंमत आली -2. 0 -2 पहिलं कोऑर्डिनेट आलं आपल्याला. दुसरं कोऑर्डिनेट बघा 3 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 1 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजे मायनस वाय बरोबर काय येणार, 3 इकडे बाजूला गेले, मग 2 मधून 3 गेले -1. देअरफॉर वाय इज इक्वल टू 1. वायची किंमत आली 1 1 1. आणि तिसरं 3 गुणिले काय ठेवायचं आपण, 2 व्हॅल्यू ठेवायची. आता 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. 6 मायनस वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर 6 जर इकडे बाजूला गेलं तर काय होणार, 3 दुनी इथे 2 आहे नाही का, इथे 2 आहे. 6 मायनस जर बाजूला गेलं 2 मायनस 6 तर काय होणार, 2 मायनस 6 -4. वाय इज मायनस वाय इज इक्वल टू -4. देअरफॉर वाय इज इक्वल टू 4 होणार 2 4. बरोबर. पुढे आपण काय करूया, दुसरं घेऊया 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. मग आता याचं बघूया 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 जर घेतलं तर आपण बघूया एक्स वाय आणि एक्स वायच्या व्हॅल्यू 0 1 2 पुट करायचं आपण एक्सच्या ऐवजी, कारण एक्सचा कोऑर्डिनेट एक्सचा कोइफिशियंट मोठा आहे. मग बघूया आपण काय येणार, 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 3 घेतलं तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. वाय इज इक्वल टू -3. नाही तर -3 आलं. 0 -3. त्यानंतर 1 ठेवून बघूया 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 जर वजा नेलं तर 3 वजा 2 1. मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर वाय इज इक्वल टू -1. -1 ते आन्सर आलं 1 -1. आणि तिसरं 2 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. बेदोन्ही 4 मायनस वाय इज इक्वल टू 3. तर 4 इकडे वजा नेलं, 3 मधून 4 गेले वजा 1. मायनस वाय इज इक्वल टू -1. वाय इज इक्वल टू 1. आता आपल्याला तयार करायचा ग्राफ. ग्राफ कसा तयार करायचा बघा. तर पहिले कोऑर्डिनेट्स बघूया आपण 0 -2 1 1 आणि 2 4. तर कोऑर्डिनेट्स बघूया 0 -2 इथं आला. त्यानंतर 1 1 कुठं आला, इथं आला. बरोबर. 1 1 आणि हा झाला 0 -2. आणि तिसरा होता किती, 2 4 होता नाही का, 2 4. मग तो इथे येणार 2 4. आता याची लाईन ड्रॉ करूया आपण. ही वाली लाईन ड्रॉ केली. थोडीशी वरच्या साईडला पण ड्रॉ करूया. काय दिसतं, बरं दिसतं. आणि दुसरं काय होतं, 0 -3 1 -1. 0 -3 इथं आला. 0 -3 0 -3 1 -1 इथं आला. 1 -1. आणि तिसरा कुठला होता, इथं 2 1. मग इथं 2 1 इथं आला. 2 1. ठीक आहे. 3 ह्याच्यातनं पण आपण लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे.
ही झाली लाईन ड्रॉ. याच्यातून थोडंसं वरच्या साईडला पण एक्सटेंड करूया. नाही हे काय झालं, चुकली. थोडंसं वरच्या साईडला एक्सटेंड करूया आपण ही लाईन. आणि काय करायचे, ॲरो ड्रॉ करायचे. याला इथे एक ॲरो ड्रॉ केला. आता इथं काय एकच फक्त गोष्ट राहिली, इथं फक्त स्केल लिहायचं राहिले. स्केलमध्ये ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, एवढंच फक्त लिहायचं आहे. आता हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कसं करायचं. सारखं इथं ते फार जरा गचाळ काम होऊन बसतं म्हणून मी लिहित नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये लिहिले ते बघा एकदा तुम्ही. तर आता इथं आपल्याला मिळालं सोल्युशन काय मिळालं आहे, हा पॉईंट मिळाला आहे की जो आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स -1 अँड -5, -1 -5. इथं आपण लिहूया देअरफॉर द सोल्युशन इज xy इज इक्वल टू -1 -5. झालं, हे आपलं सोल्युशन तयार. घ्या लिहून बघा कसं केलं ते एकदा बघा, चेक करा. हे आपला दुसरा टेबल आहे, हा पहिला टेबल झाला, हा पहिला टेबल एवढा आहे, एवढा भागातला. आणि हा दुसरा टेबल आहे, त्याचा पण स्क्रीनशॉट घ्या, बघा कसं केलं ते. आणि इथं झाला हा ग्राफ. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं की जो आहे 3x - 4y इज इक्वल टू -7. आता x y आणि x y ची व्हॅल्यू बघूया काय ते. आता इथं काय, आता इथं आपण 0 1 2 घेऊ नाही शकत का ते सांगतो. आणि ते पण आपण मोठ्याच्या घ्यायच्यात. मोठं कोऑर्डिनेट कशाचं, मोठं काय कोइफिशियंट कशाचं आहे, वायचं आहे. तर म्हटल्यावर आपण इथं वायच्या व्हॅल्यू ठेवायच्या, एक्स नाही व्हॅल्यू ठेवायच्या. तर बघा वायची व्हॅल्यू पहिल्यांदा धरून घेऊया आपण, 0 घेऊन बघूया. तर वायची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होतं बघा, 3x - 4 × 0 इज इक्वल टू -7. म्हणजे काय होणार, 3x हे सगळं होणार 0 इज इक्वल टू -7. आता 3 नंतर काय 7ला इकडे भाग जात नाही, त्यामुळे ही व्हॅल्यू येणार नाही, कारण आपल्याला इंटिजर्स पाहिजेत. मग आता आपण काय करून ठेवायची, 1 व्हॅल्यू घेऊन बघूया. मग 3x - 4 × 1 इज इक्वल टू -7. मग काय येणार, 3x - 4 इज इक्वल टू -7. 3x आता -4 पलीकडे गेले की +4, ठीक आहे, म्हणजे -7 + 4 काय आन्सर येणार, -3. 3x इज इक्वल टू -3. मग देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार, -1. याचा अर्थ जर आपण y ची व्हॅल्यू 1 घेतली तरच x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, -1 मिळते. मग इथं काय मिळणार, -1 1 असं मिळणार. इथं आपल्याला उलटं करायला लागणार, y ची व्हॅल्यू आधी घ्यायला लागणार. जरा मी हे खोडतो इथलं, का तर आपल्याला दुसरे पण व्हॅल्यू काढायचे बरोबर. आणि हे सगळं जे उचलून आहे ते साईडला टाकतो, इथं साईडला घेऊया बरोबर. ही पहिली व्हॅल्यू मिळालेली आपल्याला, ठीक आहे. तर बघा आपण आता एक वायची व्हॅल्यू आपण 1 ठेवून झालं. आता वायची व्हॅल्यू 2 ठेवून बघूया काय होते. 3x - 4 × 2 इज इक्वल टू -7. 3x - 4 × 8 इज इक्वल टू -7. आता काय झालं, 3x इज इक्वल टू -7 आणि पलीकडे 8 गेले की प्लस होणार, +8 - 7 तर 1 येणार आन्सर ह्याची बेरीज केली की. आणि पुन्हा एकदा 3 न काय 1ला भाग जाणार नाही, त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार नाही, ह्याचा आन्सर आपल्याला काही कामाचं नाही. मग आपण काय करायचं, पुन्हा एकदा व्हॅल्यू 1 झाली, मग अशी 2 घेऊन झाली, आता 3 घेऊन बघूया. 3x - 4 × 3 इज इक्वल टू -7. मग काय होतं बघा, 3x - 4 12 इज इक्वल टू -7. आता 12 पलीकडे प्लसला गेले की +12 -7 म्हणजे काय राहणार आपल्याकडं, 3x इज इक्वल टू 5. पुन्हा एकदा 3 न 5ला भाग जात नाही, त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्या काही कामाची नाही. मग आपल्याला पुढे काय व्हॅल्यू मिळते बघा, 3x - 4, 3च्या ऐवजी आता आपण काय ठेवायची, 4 व्हॅल्यू ठेवूया. तर काय ते बघा, इज इक्वल टू -7. बघा काय तर 3x - 4 × 16 इज इक्वल टू -7. 3x इज इक्वल टू -16 पलीकडे गेले की +16. 16 मधून 7 गेले तर किती उरतात, 9 उरतात बरोबर. मग 3x इज इक्वल टू 9. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार, 3. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग x 3 असताना y 4 असताना x व्हॅल्यू किती मिळाली, 3. त्यामुळे 3 4 असं आपलं इक्वेशन येणार, कोऑर्डिनेट येणार आपले. आता पुन्हा एकदा हे सगळं आपण काय करूया, काढून टाकूया.
आणि हे सगळं ह्या साईडला ढकलूया. बरोबर. आता बघूया, आता तिसरं पुन्हा. आता पहिल्यांदा बघा, 1ला व्हॅल्यू आली, 4ला व्हॅल्यू आली. आता अंदाजे मी सांगतोय, 1ला व्हॅल्यू आली, 4ला व्हॅल्यू आली म्हटल्यावर पुढची व्हॅल्यू लगे 5, 6 येणार नाही. मग आपण 7 ट्राय करून बघूया. मग 3x - 4 × 7 = -7. 3x - 7 × 28 28 = -7. आता बघा, एकच मिनिट, एक मिनिट, काहीतरी फोन येतोय, तो आधी बंद करूया. सॉरी, एक फोन आला होता, त्यामुळे ते मोबाईलला व्हायब्रेट होत होता सारखा. तर आपण काय बघत होतो, 3x - 28 = -7. मग 3x = -7 + 28. मग किती झाला, इथं किती आलं, 3x 7 गेले, 28 मधून 7 गेले 21, काही नाही. मग आता काय आलं, x = काय होणार, 3 7 21 7. बरोबर. मग आपलं जेव्हा आपण y किती ठेवू, 7 ठेवू, ठीक नाही, तेव्हा आपल्याला आन्सर काय येतं, इथं एक्सपोनेन्शियल 7 येते का. हां, ठीक आहे. हां, 3 7 21, मग 7 7 असा आन्सर येते. आता पुढं जर बघितलं आपण, दुसरा काय बरं, 5x - 2y = 0. ते मी जरा इथं लिहितो. मग काय लिहू आपण, 5x - 2y = 0. इथं पुन्हा एकदा XY आणि XYचे कोऑर्डिनेट्स बघूया आपण. एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे, मग आपण व्हॅल्यू एक्सची ठेवायची. मग आपण पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू 0 ठेवून बघूया. 5 × 0 - 2y = 0. मग सगळी व्हॅल्यू झाली 0, -2y झालं 0. देअरफॉर वायची व्हॅल्यू पण काय येणार, 0. एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू किती आहे, 0 0 0. बरोबर. पहिलं तर झालं सॉल्व. दुसरं, आता 5 × आपण करून ठेवूया 1 -2y = 0. 5 1 5 - 2y = 0. म्हणजेच काय येणार, 2y = 5. बरोबर. पण आता 2 न 5ला भाग जात नाही. बरोबर. त्यामुळे काय होणार, ही व्हॅल्यू आपल्याला पकडता येणार नाही. आता आपण 2 ठेवून बघूया. -2y = 0. 5 2 10 -2y = 0. देअरफॉर 2y = 10. 2y 10 असल्यामुळे वायची व्हॅल्यू किती झाली, 5. मग जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 असते तेव्हा वायची व्हॅल्यू आहे 5. 2 आणि 5. आता तिसऱ्याला काय करायचं, आता लक्षात घ्या, एक्सची व्हॅल्यू 0 नंतर आपण 2 घेतले की नाही. मग 2 नंतर आता काय घ्यायची, 4 घ्यायची. काय करायचं, 5 × 3 घेऊन उपयोगच येणार नाही, माहिती आहे आपल्याला, कारण 0 नंतर 2चा टप्पा घेतला. मग 2 नंतर पुन्हा एकदा 2चा टप्पा ट्राय करायचा. 4 घेऊन ठेवले आपण. 4 5 × 4 -2y = 0. 5 × 20 -2y = 0. देअरफॉर 2y = 20. देअरफॉर y = 10 येणार. झालं. मग 4 झाले. तिथे आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स इथं पण मिळालेले आहेत. मग आता आपण बघूया, सॉल्व करूया. पहिलं लाईन काय होती, पहिली लाईन होती -1 1 3 4. बघूया आपण. -1 1 3 4 आणि तिसरं कुठलं होतं, 7 7 आय गेस. 7 7 होतं, 7 7 7. आणि इथं आलं दुसरं 7 7 7. आता आपण करूया लाईन ड्रॉ. लाईन
थोडीशी तिरकी गेली म्हणून पुन्हा आता ड्रॉ करायला लागणार आहे. हां ठीक आहे. आणि इथून थोडंसं वर अजून घेऊया लाईनला या. असं केलं. आता दुसरं कारण आपल्याकडं 0 0 2 5 4 10 0 0 इथं आलं 0 0 आता बघूया आपण लाईन ड्रॉ करूया. शाबास, इथंच कुठे आलंय का मध्ये कसं काय आलं? ठीक आहे, असं बघूया इथं आपण काय ते वरपर्यंत मी दाखवलं जरा. मला जर आता हे 2 मिनिटं आपण चेक करूया नेमकं की हे आपण जे सोल्युशन काढले ते बरोबर आहे का. काय झाले का तर हे सोल्युशन जे आहे ते इंटिजर्समध्ये येत नाही आहे. सोल्युशन काय आहे हे सोल्युशन आहे इथं की जे मला वाटतं थोडंसं कुठंतरी फसलं आहे. चेक करायला आपलं काय जाते काही नाही. मग 1 आणि 2.5 असं सोल्युशन आपल्याला आले. 1 आणि 2.5 तर एकदा बघूया 1 आणि 2.5 सोल्युशन असं येते का. तर 1 आणि 2.5 क्रॉस चेक करून बघूया. त्याच्यात जर 1 आणि 2.5 जर टाकून बघितलं तर काय येते 3 into 1 आणि -4 into 2.5 इज इक्वल टू -7. 3 1 3 मायनस किती बसतं 25 चौक 100 10 इज इक्वल टू -7. तर हे बरोबर आलं आपलं, हे बरोबर आहे. आणि याच्यात सोल्युशन टाकून बघा बरं 1 2.5 तर 5 into 1 -2 into 2.5 इज इक्वल टू 0. 5 1 5 बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे सोल्युशन आपलं बरोबर आहे. काय झालं पॉईंटमध्ये सोल्युशन आल्यामुळे मला वाटलं बहुतेक काहीतरी चुकलेलं दिसतंय आपलं. मग क्रॉस चेक आपण करून बघायचं ना. जर आपल्याला वाटत असेल चुकलंय तर क्रॉस चेक करून बघायचं. तर काय आहे बघा 1 आणि 2.5 हे आपलं सोल्युशन आहे. हे तर लिहायचं आपण. Therefore the solution is xy is equal to 1 आणि 2.5 याच्या ऐवजी आपण असं लिहूया की काय आहे 5/2 पण लिहू शकता किंवा 2.5 लिहिलं चालतं. 5/2 लिहिलं तर इट इज मोर करेक्ट. कारण आपण फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहिलं असं डेसिमल फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहित नाही. ठीक आहे 5/2 असं लिहिलं. हे आपलं सोल्युशन आहे. या घेऊन यायचं हे ग्राफ आहे. हा पहिला टेबल आहे आणि हा दुसरा टेबल आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आणि जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं, शेवटच्या प्रश्नाकडं. तर शेवटचा प्रश्न बघा काय 2x - 3y इज इक्वल टू 4. आता ह्याचा आधी पण काढूया xy आणि xy. आता बघा आपण पुन्हा एकदा तेच करायचं आहे. मोठा ज्याचा कोइफिशियंट आहे त्याचं पहिल्यांदा आपण व्हॅल्यू पुट करायचं, त्याच्या व्हॅल्यू पुट करायच्या. इथं कोइफिशियंट मोठा कशाचा आहे तर वायचा कोइफिशियंट मोठा आहे. मग वायच्या ऐवजी व्हॅल्यू टाकायची. मग पहिल्यांदा वायची व्हॅल्यू 0 टाकूया. 2x - 3 into 0 इज इक्वल टू 4. मग बघा 2x इज इक्वल टू हे जर 0 होणार सगळं. मग 2x इज इक्वल टू 4. देअरफॉर x इज इक्वल टू 2. बरोबर आलं. मग इथं x y 0 असताना x ची व्हॅल्यू किती येते 2. म्हणजे काय येणार इथं 2 0. आता y ची व्हॅल्यू आपण दुसरी काय ठेवून बघूया. 2x - 3 into 1 ठेवून बघूया इज इक्वल टू 4 येते का. सॉरी ह्याचं इक्वेशन x ची व्हॅल्यू काय येते ती बघूया. तर 2x - 3 इज इक्वल टू 4. मग देअरफॉर 2x इज इक्वल टू 3 इकडं वजाला आहे, पलीकडे गेले की अधिकला. 3 आणि 4 7. आता 2 न 7ला तर भाग जात नाही. मग 2 न 7ला भाग जात नाही म्हणतात आपल्याला हे येणार नाही. तुम्ही म्हणाल मग अशी आपलं सोल्युशन तर आलं होतं ठीक नाही. इथं जसं 7/2 आलं असतं मग आपलं सोल्युशन तर आलं होतं सर तुम्ही असं कसं म्हणताय. पण सोल्युशन येणं एक गोष्ट वेगळी आहे. हा पॉईंट आपण प्लॉट नाही ना करता येणार तेवढं इझिली. लक्षात का तेवढं इझिली आपल्याला पॉईंट्स प्लॉट नाहीत करता येणार. त्यामुळे हे काही येणार नाही. पुढं आपण काय करूया 2x - 3 into 2 करूया इज इक्वल टू 4.
बघूया 2x मायनस 3 2 6 इज इक्वल टू 4. 2x इज इक्वल टू 6 इकडे वजा आलाय पलीकडे गेली की अधिकला 6 4 10 मग x इज इक्वल टू होणार 5. आलं काय आलं जर y ची व्हॅल्यू 2 असताना x ची व्हॅल्यू किती येते 5. 5 2 हे दुसरं झालं. आता तिसरं आपण 2x मायनस 3 इंटू आता बघा इथं पुन्हा एकदा 0ला आलं 2ला आलं म्हटल्यावर पुढचं कशाला येणार 5ला येणार हे 4ला येणार हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. एक अंदाज असतो तसा 0 to 4 सेम टप्प्याने येतात इज इक्वल टू 4. बघा 2x मायनस 3 चौक 12 इज इक्वल टू 4. 2x इज इक्वल टू 12 वजाला पलीकडे गेले की अधिकला म्हणजे काय झालं 4 आणि 12 16. देअरफॉर x इज इक्वल टू 8 म्हणजे काय येणार x 8 y ची व्हॅल्यू 4 8 4. हे आपलं पहिलं झाले कॉर्डिनेट्स. तर दुसरे याचे कॉर्डिनेट्स काय 3y मायनस x इज इक्वल टू 4. थांबा जरा एक मध्ये पेज ॲड करूया. हां 3y मायनस x इज इक्वल टू 4. आता मोठा कॉर्डिनेट कशाचा आहे 3y चा दिलाय का बरोबर आहे y चा दिलाय. आपण y चा कॉर्डिनेट मोठा आहे y ची व्हॅल्यू टाकून बघूया x y पहिल्यांदा y ची व्हॅल्यू काय बघून घेऊया 0. मग 3 इंटू 0 मायनस x इज इक्वल टू 4. 0 मायनस x इज इक्वल टू 4. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 4. पहिलं झालं y ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू किती आहे मायनस 4. मग काय येणार मायनस 4 0. पुढं 3 इंटू 1 ठेवूया व्हॅल्यू मायनस x इज इक्वल टू 4. 3 1 3 मायनस x इज इक्वल टू 4. मायनस x इज इक्वल टू 3 इकडे अधिकला पलीकडे गेली की वजाला 4 मायनस 3 म्हणजेच मायनस x इज इक्वल टू 1. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1. y ची व्हॅल्यू 1 असताना x ची व्हॅल्यू मायनस 1 येते. मायनस 1 1 हे पुढचे कॉर्डिनेट झाले. आणि लास्टचे कॉर्डिनेट बघूया आपण 1 झाला आता 2 ठेवून बघूया 3 इंटू 2 मायनस x इज इक्वल टू 4. 3 6 मायनस x इज इक्वल टू 4. आता 6 पलीकडे वजाला नेलं की काय होणार 4 वजा 6 मायनस 2 मग मायनस x इज इक्वल टू मायनस 2. देअरफॉर x इज इक्वल टू 2. मग x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू काय आलं इथं 2 2 2 असं ठेवूया. मग बघा आपण ग्राफ तयार करायचा आहे. तर कॉर्डिनेट्स बघा 2 0 5 2 8 4. 2 0 5 2 मग 2 0 5 2 2 0 कुठे इथं आहे 2 0 इथंच येणार बरोबर. 2 0 5 2 5 2 कुठे आहे 5 इथं आहे आणि 2 कुठे आहे इथं आहे 5 2. आणि तिसरा कुठला होता 8 अरे मागेल 8 4 8 आणि 4 8 4 इथं आलं 8 4 इथं आलं. लाईन ड्रॉ करूया. लाईन काय करायची आपण मागं पण ड्रॉ करायची. आता पुढचे कोऑर्डिनेट्स काय होते -4 0 -1 1 -4 0 -4 0 -4 0 -1 1 -1 1. हा कसा जाणार आहे ठीक आहे बघूया कसं जाणार आहे. मला तर हा क्रॉस होईल का नाही ह्याची पण शक्यता वाटत नाही आहे पण बघूया. आणि तिसरं कुठलं आहे 2 2 2 2 2 2. आता ह्याचं जर आपण लाईन ड्रॉ केली हां होते होते कुठं क्रॉस होते इथेच क्रॉस होते. वा 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 बरं झालं ताप वाचला आपल्या डोक्यात ते शोधायचा चांगला नीट नाही आलं. तर आपल्याला मिळालेलं आहे आपलं सोल्युशन. तर आपलं सोल्युशन काय आहे आपलं सोल्युशन आहे कोऑर्डिनेट 8 4 8 4 म्हणजे 8 4 हे जे सोल्युशन आहे ते दोन्ही इक्वेशनला चालते आपल्याला बरोबर आहे. ते आपण काय करूया लिहूया इथं देअरफॉर
द सोल्युशन इज XY इज इक्वल टू 84. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबा जरा, या ठिकाणी चॅप्टर संपतोय म्हणायच्या ऐवजी चॅप्टर नव्हे प्रॅक्टिस म्हणायच्या हे लिहून घ्या. हे तुम्ही बघा, हे कसं केलं काय केलं बघा, लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. पहिला दुसरा टेबल आहे हा, आणि इथं हा ग्राफ आहे. हे कसं केलं हे बघा. इथं स्केल लिहावर स्केल लिहायला विसरू नका, नाहीतर मी नाही लिहिलं म्हणून तुम्ही पण नाही लिहिणार असं काहीतरी करू नका. स्केल ऑन एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस असं घ्या आणि प्रॅक्टिस करा. हा प्रॅक्टिस सेट, ह्याचं नावच आहे प्रॅक्टिस सेट. हा तुम्हाला प्रॅक्टिस करायला आहे, बघून उतरून काढायसाठी नाही. ह्याचा फक्त आधार घ्या की कसं केलं, एखादी गोष्ट समजली नसेल तर त्यासाठी. हे पाठ करून जायला नाही आहे, कळलं. हे फक्त मार्ग दाखवायला आहे, मार्गदर्शकासारखं काम आहे. हे चालायचं तुमचं तुम्हालाच आहे. तर आज या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 संपतोय. प्रॅक्टिस सेट 1.3चा पुढचा व्हिडिओ लगेचच येईल. तोपर्यंत ह्याचा आधीचा पार्ट पण तुम्ही बघून घ्या, आणि प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्ही बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही हुशार आहे लोक. तर ठीक आहे, तोपर्यंत भेटू आपण. अभ्यास करा, जोरदार तयारी करा आणि एन्जॉय करा. बाय बाय.